सगळे फिरत आहेत. इथे सगळं फिरावंच लागतं. इथे स्थिर कोणीच नाही आहे. पृथ्वी फिरत आहे, चंद्र फिरत आहे, सूर्य फिरत आहे, अनंत ग्रह तारे आहे, आकाशगंगा आहेत, संपूर्ण ब्रह्मांड आहे, सगळं ते फिरत आहे. गतिमान आहे सगळे विश्व हे. आणि आमचाही देह जर गतिमान असेल तरच आम्ही हा देह जीवन हे राहील. देवाला कर्म करावेच लागणार आहे, गतिमान राहावंच लागणार आहे. तो सिद्धांत ह्या भौतिक जगाचा. इथे जो थांबला तो संपला, तो नष्ट होणार. थांबला की नष्ट होते. इथं एखादा जर ग्रहानं म्हटलं मी थांबतो, तो तिथंच नष्ट होऊन जाईल, त्याचा नाश होऊन जाईल. कुणीतरी येऊन त्याला धडकणार आणि त्याचा स्फोट होऊन नाश होणार. इथे थांबण्याच्या कोणीच व्यवस्था नाही. इथं थांबतच नाही. इथं थांबण्याची व्यवस्थाच नाही आहे. इथं कोणीच थांबायला तयार नाही. आमचाही देह हा थांबायला तयार नाही आहे. इथे काही ना काही तिची क्रिया सुरूच राहणार आहे देहाची. शक्य नाही आहे नुसतं बसून एका ठिकाणी राहणं, शक्यच नाही आहे. काहीतरी त्याला करावंच लागेल. नाही फक्त मृतदेहच काही करू शकत नाही. तर काही करत नसेल तर मग ते मृत झाला. इथे त्या देह आला की त्याला ते काही करावं लागणारच. तुम्ही असं म्हणू शकत नाही काहीच करत नाही असं कोणाला म्हणता येत नाही. चुकीचं होईल ते. जोपर्यंत देह आहे आणि तो जिवंत आहे तोपर्यंत देहाच्या माध्यमातून कोणती ना कोणती क्रिया घडतेच. कर्माशिवाय देह राहूच शकत नाही जिवंत. थांबला तो संपला, हा जगाचा नियम आहे भौतिक जगाचा. पण ते परमसत्य जे आमचा जो मार्ग आहे सत्याचा, तिथे जो थांबला त्याचा उद्धार झाला असा आहे. संपला नाही आहे इथे. इथे संपला म्हणतात त्याला, पण इथे संपत नाही. इथे त्याचा खऱ्या अर्थानं त्याचा उद्धार होतो. इथेच आम्हाला थांबायचं आहे, जसं फिरायचं नाही आहे. जे आमचं मन आहे, हे मन स्थिर करायचं आहे आम्हाला. हे सगळे फिरणं, हे जे सगळं आहे भौतिक जगातलं, हे सगळे मनाच्या माध्यमातून आहे. सगळं मन सातत्याने असं मन अस्थिर आहे, फिरत असतं. हे ते स्थिर होऊच शकत नाही आहे भौतिक जगात. स्थिरता हा शब्दच नाही आहे इथे. इथं स्थिर काहीच राहू शकत नाही. इथे फिरावंच लागतं, गतिमान राहावंच लागतं. आणि जो थांबला तो संपला. आणि आम्हाला नेमकं संपवायचं आहे, आमचं मन संपवायचं आहे. इथेच आमचं तेच मुख्य उद्देश आहे आमच्या जीवनाचा. इथे संपवायचं आहे आम्हाला. इथे राहायचं नाही आहे भौतिक जगात. हे याच्याशी आमचा काही संबंध नाही आहे. याच्यातून आम्हाला मुक्त व्हायचं. आणि मुक्त होण्यासाठी आम्हाला ते थांबलं पाहिजे. आम्हाला आमच्या मनाला स्थिर करावं लागेल. आणि तेव्हाच ते संपेल, तसं नाही संपणार ते. चंचल मन असं, त्याच्यावर तुम्ही विजय नाही प्राप्त करू शकत. ते ईश्वराची निर्मिती आहे. ते सर्वत्र विश्वरच व्याप्त आहे. सर्व जे काही विश्वामध्ये आहे असा फिरणारं ब्रह्मांड, संपूर्ण ब्रह्मांडात आणि संपूर्ण मायाजेला म्हणतो आम्ही, सुखदुःख सगळं जे काही आहे सगळं ईश्वर निर्मित आहे. त्याच्या अधिष्ठानावर निर्माण झालेलं आहे सगळं हे. करविता तो नाही आहे, पण करविता तो निश्चित आहे. त्याच्या माध्यमातून झाला आहे. संपूर्ण विश्वावर त्या ईश्वराची सत्ता आहे. त्याच्या सत्तेशिवाय इथं काहीच घडत नाही. संपूर्ण त्याच्याच अधिपत्याखाली सगळं हे विश्व आहे. कारण तोच सर्व व्यापक आहे. इथं अन्य काही असण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. केवळ आमच्या मनाचे भ्रम आहे. हे वेगळं ते वेगळं, हे असं ते तसं, हे सजीव हे निर्जीव, हे वस्तू ह्या वस्तू ती वस्तू, हे भ्रम आहे सगळं हा मनाचा. मुळाशी ते ईश्वर तत्व व्याप्त आहे, ते आम्हाला दिसायला पाहिजे. भौतिक जगात जेवढ्या काही वस्तू जे काही आम्हाला दिसते ते संपूर्ण ते ईश्वर तत्वाचं हे स्वरूप आहे. हा भाव निर्माण होणं गरजेचं आहे जीवनामध्ये. त्यावेळेस ते अनन्य भाव ज्यावेळेस निर्माण होईल, तो अनन्य भाव म्हणजेच भक्ती. तो भक्तीशिवाय ईश्वराची कृपा होत नाही. आणि अनन्य भाव जिनामध्ये जास्त प्रगट होतो त्यावेळेस मनाचा लय होतो आपोआपच. मनाचा लय काही करावा लागत नाही. तुम्ही करूही शकत नाही ससा. मनाचाच जर विचार केला का मनाचा मला लय करायचा, आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही तिचे प्रयत्न सुरू ठेवले, की त्या प्रयत्नांना काही करता येत नाही. ते तुम्हाला स्वतः तुम्ही आहातच ते. तुम्ही स्वतः ईश्वरच आहात, परंतु तुम्हाला त्याचा बोध नाही, कळलेलं नाही. तुम्ही स्वतः कोण आहे तुमचं माहीत नाही तुम्हाला. मग त्यामुळे प्रयत्न तुम्हाला काही फार असे करायचे नाही जसं कोणाच्या. हे जे मायेनं आम्हाला व्यापून टाकलेलं आहे, त्या मायेला आम्ही नष्ट नाही करू शकत. कारण तो आभास आहे. आभासाला आम्ही नष्ट कसं करू शकणार. पण तो आभास ज्या माध्यमातून निर्माण झाला तिथे आम्हाला त्याचा शोध घेऊन तिथं शरण जावं लागेल. तो त्या मायेचा नाश करू शकतो. तो मनाचा नाश करणार. माया म्हणजेच मन. माया ही मनाने निर्माण केलेली आहे. मायाचं स्वतंत्र अस्तित्व नाही आहे. ही मनाची निर्मिती. आमचं मन सांगते का हे असं आहे, ते आहे, ते आहे. हे मन ठरवतं.
विश्वात काय काय आहे ते ठरवणारं कोण आहे? हे घर आहे, हा रस्ता आहे ना, हे रोड आहे, हा पूल आहे, हे नदी आहे, हे पर्वत आहे, हे झाड आहे, हे सगळं काही आमचं मन ठरवतं. आणि या भौतिक जगातलं जे आम्हाला ज्ञान प्राप्त करून घेतलं, आमची माहिती प्राप्त, त्याला ज्ञान म्हणता येत नाही, ती माहिती, मनानं ती माहिती ग्रहण केलेली आहे. आणि त्या माहितीच्या आधारे आमचं हे मन निर्णय घेत राहतं का हे असं आहे, याच्यापासून असं होतं तसं होतं. या भौतिक जगातल्या ज्या घटना गोष्टी आहेत, ज्या काही वस्तू आहेत, जे काही पदार्थ आहेत, हे सगळं हे मनाचं आहे. मनानं निर्माण केलेली ती तो भास आहे. त्याला जी काही मनाला ती माहिती मिळाली हे भौतिक जगातूनच, भौतिक माहिती, आणि त्या भौतिक माहितीच्या आधारेच त्या भौतिक वस्तूचा आम्ही शोध घेत राहतो. पण जे मूळ परमसत्य आहे, त्या परमसत्याच्या माध्यमातून जर तुम्ही त्या जगाचा शोध घ्यायचा प्रयत्न केला तर तुम्हाला हे जग म्हणजे असत्य वाटेल, आभास वाटेल. तो शोध आम्हाला तशा पद्धतीने घ्यायचा आहे. मनाचा नाश करायचा, आणि मनाचा नाश हा ईश्वर तत्वाशीच होऊ शकतो. तिथेच मन स्थिर झालं ईश्वर तत्वाच्या ठिकाणी. आणि ते ईश्वर तत्व म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी जीवनामध्ये असं संत विचार येत राहिली पाहिजे. त्या संत विचाराच्या माध्यमातूनच हे सगळं कळतं. त्या परमसत्य तत्वाचा मार्ग आम्हाला त्या संत विचाराच्या माध्यमातून कळतं, सद्गुरूच्या माध्यमातून कळतं. आम्ही आमच्या मनानं जर त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला तर आम्ही भरकडत राहू, नाही लागणार आम्हाला. कारण की कुठेतरी आम्हाला ते ज्यांनी ते सत्य जाणलं, ज्यांना ते सत्य अवगत झालं, त्यांच्याकडनं ते मार्गदर्शन घ्यावं लागेल, तरच आम्हाला त्या तत्वापर्यंत पोहोचता येईल. आणि ते तत्व संतांमध्ये होतं. स्वतः ते ईश्वर स्वरूप होते, म्हणजे ईश्वरच होते. आणि तेच ईश्वरच आम्हाला त्याच्याच तत्वाचा बोध करून देऊ शकतात. दुसरं कोणी करून शकत नाही. क्षमताच नाही दुसऱ्यामध्ये. केवळ ती क्षमता संतांमध्येच आहे. ती क्षमता ज्यांना त्या परमसत्य तत्वाचा बोध झाला आहे, ज्यांनी ते तत्व जाणलं की ते स्वतः त्याच्यासारखेच होतात. ईश्वर तत्वाला जाणणे म्हणजे स्वतः ईश्वर स्वरूपच होणे. तो वेगळं ठेवतच नाही, कारण की तिथे वेगळेपणा राहतच नाही. मग शिल्लक द्वैत भाव संपून जातो तिथे. तो आणि आपण वेगळं राहतच नाही, वेगळं नाहीच आहे. त्याच्यामुळे ते तत्वच एकच होऊन जातं. ते ईश्वर आणि संत काही वेगळे नसतात. आणि त्या संतांनी सांगितलेला मार्ग हाच आमच्या जीवनाचा खरा मार्ग आहे. तोच आमचा जीवनाचा उद्धार करणार आहे. आणि त्यासाठीच हे मानवी जीवन प्राप्त झालेलं आहे. जीवनामध्ये संत येतात, त्यांचे विचार येतात, पण आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. कारण की आम्ही इकडे या भौतिक सुखाच्या मागे, आभासित सुखाच्या मागे आमचं इकडे मन असं इकडे धाव घेत असतं. त्या मनाला इकडून काढून तिथे आम्हाला स्थिर करायचं आहे, बाकी काही करायचं नाही आहे. मनाचा नाश आम्ही नाही करू शकत. मनाचा नाश करणारा ते ईश्वर तत्व आहे. तिच्या चरणाशी ते मन गेलं, मन लागोरे प्रभुचरणी. त्या ईश्वर तत्वाजवळ गेल्यानंतरच मनाचा तिथे मन स्थिर होतं. दुसरीकडे मन स्थिर होत पण नाही. या भौतिक जगात तर ते अस्थिर आहे मन. इथे जर तुम्ही मनाचा इथे कुठेही स्थिर करण्याचा प्रयत्न करा, कितीही तुम्ही ध्यान करा, धारणा करा, तप करा, तपश्चर्या करा, मनाला स्थिर होणे शक्यच नाही आहे. उदाहरण आहे आमच्या ऋषीमुनींचे. अनेक वर्षानुवर्षे तपश्चर्या केल्यानंतर सुद्धा त्यांचं मन विचलित झालं होतं. सोपं नाही आहे मनाला स्थिर करणं, मनाचा लय करणं, वासनांचा लय करणं, विकारांचा लय करणं साधं नाही आहे. कारण की हे विकार, वासना, इच्छा, विषय हे सगळे त्या मनातून निर्माण होतात. कारण की ही मायाच मनाची निर्मिती आहे. मायाचं अस्तित्व नाही आहे, भौतिक जगाचं अस्तित्वच नाही आहे, ती मनाची निर्मिती आहे. आणि एकदा का ते मन तिथे स्थिर होतं, प्रभूच्या चरणाशी, प्रभूच्या ईश्वर तत्वाशी अनन्य भाव जेव्हा प्राप्त होतो, त्या मनाला तिथे घेऊन जायचं आहे. म्हणजे तो अनन्यत्व प्राप्त होईल आम्हाला. मग अनन्य म्हणजे भक्तिभाव झाला तो. मग तिथे भक्ती प्रगट होते. अनन्य भाव म्हणजे तू आणि मी अन्य नाहीच, अनन्य. भक्ती म्हणजे तू आणि मी विभक्त नाही, विभक्त नसणे, वेगळं नसणे, दुजेपणा नसणे, एकच असणे. तेच अद्वैत, त्याला तो अद्वैत भक्ती म्हटलेला आहे. अद्वैत भाव झाला तो. वेगळेपणा नाहीच, अनन्य भाव म्हणजेच अद्वैत भाव. ईश्वर तत्व आणि मी वेगळा नाही आहे. आम्ही सगळे ईश्वर तत्वाचंच स्वरूप आहोत, किंवा स्वरूप म्हटल्यापेक्षा आम्ही ते ईश्वर तत्वच आहोत.
हा भाव, हे विश्वची माझे घर, संपूर्ण विश्वात व्याप्त असलेलं ते तत्त्व हे माझ्यात सुद्धा व्याप्त आहे आणि त्या मी ईश्वर तत्वाचाच एक भाग आहो. मग मी ईश्वराचा हा ईश्वर आणि मी वेगळा नाहीच. हा अनन्य भाव म्हणजेच अद्वैत भाव. द्वैतपणा राहत नाही आणि ते द्वैतपणासुद्धा मग गळून जातो, अनन्यत्व गळून जातं. म्हणजे मनाचा लय झाला की मग इथे काही शिल्लकच राहत नाही. द्वैत नाही, अद्वैत नाही, काहीच नाही. ते शब्दच पांगळे होतात, शब्दांना अर्थच राहत नाही. हा शब्दाच्या माध्यमातून जाणून घेणारं ते तत्त्व नाही आहे. ते शब्दात बद्ध होणारं तत्त्व नाही आहे. ते केवळ ते अनुभूती आहे, तुमची अनुभूती आहे, अनुभव आहे, तो आत्मानुभूती आहे. ती अंतरात्म्यातला तो एक अनुभव आहे. एकरूपता आहे त्या तत्वाशी. एकरूपता होणे म्हणजे ते मग तिथे भावही शिल्लक राहत नाही कोणत्याच प्रकारचा. ते स्वरूपच तुम्ही तसं होऊन जाता, त्या ईश्वर स्वरूप स्वतःच. सगळे भाव गळून पडतात, सगळे शब्द गळून पडतात. तिथे काही द्वैत नाही, अद्वैत नाही, परम नाही, सत्य नाही, अनादि नाही, अनंत नाही, काहीही शिल्लक राहत नाही. केवळ एक ते परमात्मा तत्व, तो आनंद जीवनामध्ये, परम शांती, सतचित आनंद स्वरूप असं म्हटलं आहे त्याला, त्या तत्वाला. सत्य आहे ते. ते चित आहे म्हणजे चैतन्यशील आहे, तसं हे नाही आहे. चैतन्यता त्याच्यामध्ये, व्यापकता आहे, सर्व व्यापकता आहे आणि आनंद आहे, शांती आहे, प्रेम आहे. आता हे आम्ही शब्दरचना, हे शब्दप्रयोग करतो आम्ही, पण ते शब्दही तिथे लागू पडत नाही. केवळ आमच्या अनुभवासाठी, माहितीसाठी का ते तत्व कशा प्रकारचं आहे हे सांगण्यासाठी आणि ऐकण्यासाठी केवळ शब्दाचा उपयोग करावा लागतो संतांना. हे संतांनी जे वर्णन केलं आहे ते असं शब्द आम्हाला कळावं, त्याचा बोध आम्हाला कशा पद्धतीनं तो आम्हाला बोध करून घ्यायचा आहे आणि तो बोध कशा प्रकारचा होऊ शकतो, तो एक आम्हाला एक प्रयत्न आहे त्यांचा शब्दाच्या माध्यमातून वर्णन. ते सुद्धा शब्दातून वर्णन करता त्यांनी प्रयत्न केला आहे. करू नाही शकत त्याला, त्या तत्वाला शब्दात बद्ध नाही करता येणार. भौतिक जगातला द्वैतभाव गळून पडतो आणि ते अद्वैत तत्वाकडे आमचे मग प्रवास सुरू होतो. ज्यावेळेस जीवनामध्ये भक्ती प्रगट होते. भक्तीशिवाय मुक्ती नाही आहे, भक्तीशिवाय जीवनाचा उद्धार नाही. भक्ती जीवनामध्ये प्रकट झाल्याशिवाय त्या ईश्वर तत्वाची कृपा होत नाही आणि त्याच्या कृपेशिवाय आम्हाला त्या परम सत्य तत्वाचा बोध पण होत नाही. त्याची कृपा असेल तरच तुम्हाला तो बोध प्राप्त होईल. त्याच्या कृपेशिवाय शक्य नाही आहे जीवनामध्ये. आणि त्याची कृपा तेव्हाच होते जेव्हा जीवनामध्ये भक्ती प्रकट होते. आणि भक्ती कधी प्रकट होते? ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये संत विचार येतात, सद्गुरू येतात आणि तिकडे आमची ओढ निर्माण होते. आणि संत विचार जीवनामध्ये येण्यासाठी आमचा जन्मोजन्मीचं सत्कर्म आमच्याकडे असावं लागतं. अनेक जन्मोजन्मी जे आम्ही सत्कर्म करतो त्याचं फळ म्हणून आमच्या जीवनामध्ये संत विचार येतात, सद्गुरू येतात आणि आम्हाला तो योग्य मार्ग दाखवितात त्या परम सत्याचा. आणि मग हळूहळू आमचा त्या दिशेनं सगळे फिरत आहेत. इथे सगळं फिरावंच लागतं. इथे स्थिर कोणीच नाही आहे. पृथ्वी फिरत आहे, चंद्र फिरत आहे, सूर्य फिरत आहे, अनंत ग्रह तारे आहे, आकाशगंगा आहेत, संपूर्ण ब्रह्मांड आहे, सगळं ते फिरत आहे. गतिमान आहे सगळे विश्व हे. आणि आमचाही देह जर गतिमान असेल तरच आम्ही हा देहजीवन हे राहील. देवाला कर्म करावेच लागणार आहे, गतिमान राहावंच लागणार आहे. तो सिद्धांत ह्या भौतिक जगाचा. इथे जो थांबला तो संपला, तो नष्ट होणार. थांबला की नष्ट होते. इथं एखादा जर ग्रहानं म्हटलं मी थांबतो, तो तिथंच नष्ट होऊन जाईल. त्याचं